नमस्कार. कंबाईन विजनच्या या गुरुकुल बॅचमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता पहिला आपलं लेक्चर बघितलं की वर्णविचार 1. आता वर्णविचार 2 मध्ये बघणार आहे आपण वर्णांची उच्चार स्थाने, त्याच्यानंतर आकारविल्य क्रम आणि PYQ जी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे PYQ. तर आता आपण हे आपलं जे दुसरं लेक्चर आहे ते सुरू करू. चला तर मग. त्याच्या आधी एक छोटीशी उजळणी करून घेऊ आपण. मागचा जो आपण व्हिडिओ बघितला, मागचा जो चॅप्टर बघितला, तर त्याची एक छोटीशी उजळणी करून घेऊ. आपण बघितलं होतं की स्वर, टोटल स्वर बघितले होते आपण, बरोबर. तर किती स्वर आहे रे सगळे? तर 14 स्वर आहे, बरोबर आहे की नाही? आता बघा स्वर किती आहे? 14. आता त्यामध्ये ह्या स्वरांमध्ये आपण बघितलं की स्वरांचे प्रकार. मग स्वरांच्या प्रकारामध्ये काय काय बघितलं आपण? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त. आदत्त याला ॲ आणि ऑला आदत्त म्हणतात. अरविंद मंगळूरकर यांनी त्याची उत्पत्ती सांगितली, आपण बघितलं मागच्या ह्याच्यात. ऱ्हस्व स्वर कोणकोणते? ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार आखूड होतो ते ऱ्हस्व स्वर अ, इ, उ, रू, लू, बरोबर. नंतर ज्यांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो ते कोणते? आ, इ, उ, म्हणजे त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो. संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ, बरोबर. आणि आदत्त ॲ आणि ऑ जे की इंग्लिशमधून आलेले. आता आपण बघितलं त्यानंतर स्वरादी. कोणकोणते स्वरादी आहे? अनुस्वार आणि विसर्ग. त्यानंतर व्यंजने, व्यंजनांचे प्रकार बघितले आपण. मग व्यंजनांचे प्रकार कुठले कुठले रे? तर बघा, हे बघा, स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजनमध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक. आता बघा स्पर्श व्यंजनमध्ये कोण कोण येतं? मग कठोरमध्ये बघा तुम्हाला सांगितलं की पहिल्या 2 लाईनी आणि 3 लाईनी या मृदूमध्ये येतात. आता बघा क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे आले कठोर. मृदू ही आहे मृदू. आणि अनुनासिक जी शेवटची 5 नंबरची लाईन आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? अनुनासिक. हे बघा ना, ही वर्णमालाच आहे सगळी आणि ही जी 5 नंबरची लाईन याला काय म्हणतो आपण? अनुनासिक. का बरं अनुनासिक म्हणतो? नासिक म्हणजे नाक, नाकातून ज्याचा उच्चार होतो तो अनुनासिक. अर्धस्वर. आतापर्यंत भरपूर वेळ प्रश्न येऊन गेला अर्धस्वरावरती. यर, ल, व. उष्मे कोणकोणते? श, श, स यालाच आपण सितकार म्हणतो, बरोबर. महाप्राण, ह मिक्स केला वर्णामध्ये, ह मिक्स करून त्याचा उच्चार केला त्याला आपण म्हणतो महाप्राण. आणि स्वतंत्र वर्ण जे द्रविडियन गटाचं आहे ते कुठलं? ळ. ठीक आहे, झाली रिव्हिजन. एक स्लाइडवरती सगळी रिव्हिजन झाली आपली. ठीक आहे, आता बघा क्ष व ज्ञ यांच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण बघू. क्ष आणि ज्ञ पूर्वी याला मराठी वर्णमालेत स्थान नव्हतं, परंतु मप्पा सबनीस यांच्यामुळे श आणि ज्ञला मराठी वर्णमालेमध्ये स्थान मिळालेलं आहे. आता बघा क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी आहे असे वाटतात, प्रत्यक्षात ती विशेष संयुक्त व्यंजने आहे. आपल्याला असं वाटतं की हे मूलध्वनी आहे, परंतु ती मूलध्वनी नसून ते विशेष संयुक्त व्यंजन आहे. म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करीत नाही, हे चुकीचं आहे. त्यांचा समावेश वर्णमालेत करतात. आता वर्णमालेत त्यांचा समावेश झालेला आहे. वर्णमालेत त्यांचा समावेश झालेला आहे. क्षची फोड बघा तुम्ही. क्षची फोड कशी? आता तुम्ही म्हणणार की का वर्णमालेत का क्ष आणि ज्ञ जे आहे त्याला व्यंजन म्हणत नाही? ते विशेष संयुक्त व्यंजन काय? कारण की बघा क्ष लिहिताना क अधिक श अधिक अ अशी त्याची फोड जी आहे ती करता येते. क, श, अ क्षची ही फोड करता येते. आणि न्यची फोड कशी करावी लागती? न्यची फोड द, न, य, अ अशी ह्या न्यची फोड करावी लागती. आकारविल्य करताना ज्यावेळेस आपण आता आकारविल्य समजून घेऊ. आकारविल्य करताना, आकारविल्य म्हणजे शब्दाची फोड करणे, ती फोड करताना सुद्धा अशाच पद्धतीने करायची क्ष आणि न्यची. क्षचं काय आहे? क, श, अ आणि न्यचं काय आहे? जसं की तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता KSH आणि न्यचं लिहिताना DNY, ते सेम इथे आहे. द, न, य तसं द, न, य, अ. क्ष आणि न्यबद्दल आपण बघितलं. आता मराठी वर्णमालेत एकंदर 52 वर्ण आहे. हे बघितलं आपली जी आधुनिक वर्णमाला आहे त्याच्यानुसार 52 वर्ण आहे. या वर्णांचा उच्चार आता कुठून होतो आपल्याला तेच बघायचं आहे की ह्या जे वर्णविचार 2 आहे याच्यामध्ये तेच बघायचं आहे की वर्णांचा उच्चार कुठून कुठून होतो. तर आपले जे आता अवयव समजून घेऊ. जीभ आहे, पडजीभ आहे, कोमल तालू त्यालाच आपण कंठ म्हणतो. मूर्धा आहे, कठोर तालू त्यालाच आपण तालू म्हणतो. वत्स्य आहे, वत्स्य. दंत त्यालाच आपण दंत तालू म्हणतो. दात, ओठ आणि नाक. आता इथं ही जी डायग्रॅम आहे म्हणजे हा जो माणसाचा हे दिलाय, पूर्ण चेहरा दिलाय, याच्यामध्ये समजून घेऊ आपण. हे बघा ही जीभ आहे, हे तर सगळ्यांना माहीत असेल, ही जीभ आहे बघा. ही सगळी काय? ही जीभ आहे. त्याच्यानंतर हा आहे कंठ, माफ करा, ही आहे पडजीभ. ही काय आहे? ही पडजीभ आहे, बरोबर. त्यानंतर इथे आहे कंठ, हा 3 नंबर जो दिलाय ना
तिथं आहे कंठ, ही आहे पडजीभ. हे तुम्हाला फक्त समजावं म्हणून सांगतोय, नाहीतर परीक्षेला याचा इतका काही उपयोग नाही आहे. ही आहे मूर्धा, 4 नंबर जो दिला आहे तिथं आहे मूर्धा. त्याच्यानंतर 5 नंबर जो दिला आहे तो आहे तालू, त्यालाच आपण कठोर तालू म्हणतो. तालूलाच आपण काय म्हणतो? कठोर तालू. आणि कंठाला आपण मृदू तालू म्हणतो किंवा कोमल तालू. कंठ म्हणजे कोमल तालू, कोमल तालू. हां, त्यानंतर इथं काय रे? हा आहे वत्स, त्याला आपण दंत तालव्य सुद्धा म्हणतो. आणि मग हे इथं नाक आहे, हे ओठ आणि हे दात. ठीक आहे. आता बघा पुढं, हा दंत तालू आहे, हा दंत तालू आहे, दाताच्या मागं एक्झॅक्ट मागं असतो. जसं त्या ज्या आकृतीमध्ये इथं जशी नंबरिंग केली आहे तशीच इथं दिली आहे. जसं की ही तोंडाची पोकळी त्याला मुखविवर म्हणतात, ही नाकाची पोकळी याला नासिका विवर म्हणतात. आणि अ म्हणजे इथं जे दिलंय त्यांनी ही अन्न नलिका, हा आणि हा श्व म्हणजे श्वसन नलिका, ही इथं या ठिकाणी त्यांनी दिलंय ते. ठीक आहे. आता ही पूर्ण आकृती आहे, ही तुम्हाला समजावी फक्त. जसं की इथं पडजीभ आहे जी की सगळ्यात आतमध्ये असते. त्यानंतर पडजीभेच्या वरती आपला कंठ असतो, त्यालाच आपण कोमल तालू म्हणता. कधी कंठाला जीभ लावून बघा, तुम्हाला समजेल असं कोमल म्हणजे मृदू लागतं. सो ते झालं कोमल तालू. त्याच्या ज्यावेळेस कंठाच्या थोडंसं वरती येणार म्हणजे इकडे दाताच्या बाजूने तुम्ही ज्यावेळेस येणार तिथं असे मूर्धा, एकदम 90 डिग्रीत मूर्धा. थोडंसं पुढे आलं तर तो असतो तालू, त्यालाच आपण कठोर तालू म्हणता. बघा तो भाग कडक कडक लागतो तोंडाचा, जीभ लावून तुम्ही बघा तुम्हाला समजेल. त्याच्या समोर दाताच्या एक्झॅक्ट मागे थोडा खडबडीत भाग आहे, त्याला आपण म्हणतो वत्स किंवा दंत तालू. आणि त्याच्या पुढे दात, नंतर होठ. हां, आता हे समजलं तुम्हाला. आता वर्णांची उच्चारस्थाने बघू आपण. कंठ्य वर्णापासून सुरू करू. बघा, टू द पॉईंट बॅचला नाव देण्याचं कारण म्हणजे टू द पॉईंट, जी गुरुकुल बॅच आहे मराठीची, त्याचं कारण असं की आपण शिकवताना जे पेपरला महत्त्वाचं आहे, तुम्हाला जे इथं फिट होणार तेच शिकवणार. म्हणजे अगदी अशा गोष्टी पाठ नाही करत बसायचं की ज्या पेपरला येतच नाही. तर फक्त एक नॉर्मल तुम्हाला त्याबद्दल माहीत पाहिजे, बाकी आपण तुम्हाला याच्या ट्रिक देऊ. बघा, कंठ्यवर्ण, जिभेचा मागील भाग वर उचलून कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला आपण कंठ्यवर्ण म्हणतो. यांचा उच्चार करताना जिभेचा मागील भाग हा कंठाला भिडतो म्हणून त्याला कंठ्यवर्ण म्हणतात. कंठाचा वापर करावा लागतो म्हणून त्याला कंठ्यवर्ण म्हणतात. बघा त्याचे कंठ्यवर्ण कोणकोणते? अ, आ हे स्वर आणि क, ख, ग, घ, ग हे काय झाले? हे व्यंजने. कोणते? अ, आ, क, ख, ग, घ, न. आता याच्यात अजून एक आहे ह. कोणता याच्यात? ह. ठीक आहे, ह हा अजून एक आहे. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? इतकं पाठ करत नाही बसायचं, हे तुमचं कधीच पाठ नाही होणार. त्याची ट्रिक सांगतोय, ती ट्रिक लगेच लिहून घ्यायची. तुमच्या बुकमध्ये लिहा, नोटबुकमध्ये लिहा, कुठेही लिहा. ट्रिक कंठ्यवर्ण आहे बरोबर, म्हणजे ट्रिक घ्या. कंठ्याह अक्का. ठीक आहे, ही ट्रिक आहे. ट्रिक काय आहे? कंठ्याह अक्का म्हणजे काय? बघा, कंठ्या म्हणजे काय? कंठ. हा ह म्हणजे काय? हे बघा, हा ह. अ म्हणजे दोन स्वर अचे, अ आणि त्याचा मोठा भाऊ अ, आ. आणि क म्हणजे क ची पूर्ण लाईन घ्यायची. क ची पूर्ण लाईन क, ख, ग, घ आणि न. झालं. हे बघा, ह घेतला, अ आणि त्याचा मोठा भाऊ अ, आ आणि क ची पूर्ण लाईन क, ख, ग, घ, न म्हणजे काय झालं? हे कंठ्याह अक्का. ही त्याची ट्रिक लक्षात ठेवायची. आता पुढे बघू, तालव्य वर्ण. जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना आपण तालव्य वर्ण म्हणतो. कठोर तालूला लावलं बरोबर, म्हणजे तालूला लावून ज्यावेळेस जिभेचं पातं तिथं भिडतं त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो. ते कोणकोणते बघू? ई, ई आणि च, छ, ज, झ, य, श. आता बघा, याची ट्रिक लक्षात ठेवा. याची एक ट्रिक देतो. ट्रिक बघा, ट्रिक काय? ताईचे यश. ताईचे यश म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फायनलला अभ्यास करणार ना त्यावेळेस तुमचं 5च मिनिटात हा पूर्ण जे प्रकरण आहे हे वाचून होऊन जाईल मराठीचं. ट्रिक काय? ताईचे यश. ता म्हणजे काय रे? ता म्हणजे तालव्य. ई म्हणजे काय? ई म्हणजे बघा हे दोन ई आले, हे दोन ई. त्यानंतर च, च म्हणजे काय?
हे बघा च छ ज झ, बरोबर. च ची पूर्ण लाईन घ्यायची. त्यानंतर यश. यश म्हणजे काय बघा, हे यश, ताईचे यश. आलं की नाही, बरोबर. च ची पूर्ण लाईन घ्यायची. इथं एक न राहिला च च्या लाईन मधला, ठीक आहे. च च्या लाईन मधला हा न राहिला, तो पण एक ऍड करायचा. अ ई ई आणि ताईचे यश. ट्रिक घ्या, ताईचे यश वरून शिकू. ता म्हणजे तालव्य, ई म्हणजे दोन्ही, च म्हणजे च छ ज ज ज जी पूर्ण लाईन, आणि यश. यश म्हणजे काय, य आणि श. मात्र हे जे तुम्ही उच्चार करताय ना, च छ ज ज यांचा उच्चार य ने युक्त होतो, तेव्हाच त्याला तालव्य वर्ण असे म्हणतात. म्हणजे बघा, उच्चार त्याचा करताना असं करायचा आहे, च छ ज ज. मराठी ही आदर्श भाषा आहे, आपल्याला माहिती आहे. मराठीमध्ये प्रत्येक वर्णाला स्वतंत्र ध्वनिचिन्ह आहे, बरोबर. किंवा प्रत्येक ध्वनिचिन्हाचा उच्चार हा एकाच स्थानावरून होतो, परंतु त्याला एकच अपवाद आहे, ती म्हणजे हे आपल्या वर्णमालेतले हे 4 वर्ण च छ ज झ झ. कारण की च च ज झ झ याचे उच्चार 2 प्रकारे होता. एक म्हणजे य लावून आणि दुसरा म्हणजे अ लावून. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण य लावून उच्चार करतो त्यावेळेस त्याला तालव्य वर्ण म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस य म्हणणार ना मी, म्हणजे च छ ज ज आणि ज, त्यावेळेस तो काय असतो, तालव्य वर्ण असतो य. कारण की इथं बघा ना, याच्यात य आलाय ना, य पण आला याच्यात, म्हणून या य वरून तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा तालव्य आहे. याचा उच्चार य ने युक्त होणार आहे आणि एक उच्चार होतो अयुक्त. मग च छ ज ज ज. मग आपल्याकडं फक्त च हे एकच ध्वनिचिन्ह असं आहे की ज्याचे उच्चार 2 प्रकारे होता. बाकी प्रत्येक ध्वनिचिन्हाचा उच्चार हा एकाच प्रकारे होतो. मराठीत हा एक फक्त अपवाद आहे, तेवढा लक्षात ठेवायचा. आता आपण बघितलं य युक्त उच्चार बघितला. आता आपण अयुक्त उच्चार बघू चचा. त्याला आपण दंत तालव्य म्हणतो. दंत तालव्य वर्ण तो बघा कसा, कठोर तालूच्या दातांकडील फुगीर व खडबडीत असा जो भाग त्याला आपण वत्स म्हणतो, बरोबर. म्हणजे हा जो कठोर तालू आहे वरती, आता दाताच्या एक्झॅक्ट मागचा भाग बघा, तो खडबडीत आहे. हा दात व तालू यांच्यामधील भाग होय, म्हणून त्याला आपण दंत तालव्य म्हणतो. आता इथं च चे उच्चार बघा, च छ ज झ या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य वर्ण म्हणतात. दंत तालव्य म्हणजे बघा ना, च च अ म्हणायच्या वेळेस ती जीभ आपल्या दाताच्या मागे तिथं टच होते. म्हणजे बघा, च च असं च छ ज झ अ लावून, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, दंत तालव्य वर्ण असे म्हणतो. मग या ठिकाणी तुम्हाला समजलं, त्याला वर्च, या दंत तालव्यालाच आपण काय म्हणतो, वर्च असे म्हणतात. तेही लक्षात ठेवा. इथं बघा, याची पण एक ट्रिक आहे. इथं याची ट्रिकची लक्षात ठेवायची गरज नाही. याची ट्रिकपेक्षा एकदम साधारण, अ लावून आला तर तो दंत तालव्य, अ लावून आला तर दंत तालव्य. तालव्याच्या वेळेस काय असतं, तर फक्त तालव्याच्या वेळेस लक्षात ठेवा की य लावून येतो. आता इथं बघा, तालव्य य युक्त, य लावून आणि इथं अ लावून. हा बघा, जग ज्यावेळेस आपण जग म्हणतो, जग बघा, जग पण आणि जग पण ज्यावेळेस य लावून म्हणतो त्याचा अर्थ होतो सृष्टी, म्हणजे शब्दच बदलला. ज्यावेळेस जग म्हणतो आपण तर जिवंत राहा, म्हणजे आपण म्हणतो हे जग किती सुंदर आहे. मग आपण तो पाण्याचा जग पण असतो एक, बरोबर की नाही. तर मग एक हे जग किती सुंदर, आणि जग म्हणजे सृष्टी पण, हे जग किती सुंदर आहे म्हणजे हे मी जर असं म्हणलं हे जग किती सुंदर आहे, मग हे जग जिवंत राहणं का. तर मग इथं बघा, एक शब्दाने तुमचं पूर्ण वाक्य बदलतंय. तर जग म्हणजे काय, य लावून जर केलं जग तर ते होतं सृष्टी. जग म्हणजे जिवंत राहा, जग बाबा नीट जग तू, ते म्हणजे जिवंत राहा. जप म्हणजे देवाचे नाम जपणे. जप म्हणजे काळजी घे, जप स्वतःला. जप आपण म्हणतो जप, आपण म्हणतो का जप स्वतःला, नाही, आपण असं नाही बोलत, आपण म्हणतो जप स्वतःला. चाप म्हणजे धनुष्य, चाप म्हणजे काय, धनुष्य. आणि चाप म्हणजे चिमटा. म्हणजे जर मी तालव्य जर म्हणलो चाप तर त्याचं हे काय येतं, तर धनुष्य. आणि जर मी दंत तालव्य चाप म्हणलं तर तो चिमटा. तसंच बघा, छाती, चंद्र, जंगल, जल, बरोबर. मी छाती म्हणतो, छाती म्हणाल का तुम्ही कोणी, चंद्र म्हणता का, नाही, तुम्ही चंद्र म्हणतात, म्हणजे य लावून बोलतात. म्हणून च चे 2 उच्चार आहे, एक म्हणजे तालव्य उच्चार, एक म्हणजे दंत तालव्य उच्चार. आता इथं बघा, सेम अयुक्त, चमचा, झरा, चारा, चाकर, झोप, जावई, झाड, बरोबर की नाही. हे पण त्याचे उच्चार आहे, हे अयुक्त उच्चार, हे य युक्त उच्चार. मग च छ ज झ याचे उच्चार तुम्हाला कळले. एक तालव्य आहे, एक दंत तालव्य आहे. तालव्य म्हणजे काय, य युक्त, आणि दंत तालव्य म्हणजे अयुक्त. बघा, मूर्धन्य वर्ण. आता पुढचा वर्ण कोणता आहे आपला, मूर्धन्य.
मूर्धन्य उच्चार कसा होतो, जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा मृदेला जाऊन भिडतो तेव्हा मूर्धन्य वर्ण. मूर्धा म्हणजे काय आपली, की जी 90 डिग्रीत एकदम जे आपल्या मुखामध्ये 90 डिग्रीत जेव्हा जीभ लागते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, तर मूर्धन्य. बघा कसं कोणकोणते मूर्धन्य बघू. रू आहे बरोबर, रू हा स्वर, आणि ट ठ ड ढ न ही पूर्ण ट ची लाईन बरोबर, आणि र श ळ. आता तुम्ही म्हणणार कसं लक्षात ठेवायचं, घाबरू नका, आपण आहे ट्रिक घ्या लक्षात. ट्रिक हा मटणाचा रसळ. ट्रिक काय आहे, मटणाचा रसळ. मग कसं रे, म म्हणजे काय, म म्हणजे मूर्धन्य. ट म्हणजे काय, ट म्हणजे ट ची पूर्ण लाईन, ट ठ ड ढ न बरोबर, आणि रसळ. रसळ म्हणजे काय बघा, हा र, हा श आणि हा ळ, आणि इथं र आल्यामुळे इथं काय येणार, रू. या र साठी हा रू लक्षात ठेवायचा. मग रू हा स्वर आणि मटणाचा रसळ म्हणजे ट ट ठ ड ढ न आणि र श ळ. इतकी सोपी ट्रिक, गरज आहे काही जास्त पाठांतर करायची, ट्रिक लक्षात ठेवा, विषय संपला. आता घ्या दंत्यवर्ण. दंत्यवर्ण, दंत्य जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागील बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उच्चार करणार तुम्हाला जी जीभ आहे ती दाताला लावा लागणार आहे. मग बघा लू हा स्वर, त्यानंतर बघा करा उच्चार, त थ लागली का जीभ दाताला, त थ द ध न ल स. आता हे कसं लक्षात ठेवायचं, लक्षात कसं ठेवणार, ट्रिकनीच ठेवणार. मग काय ट्रिक आहे, ट्रिक लक्षात ठेवा, दाताची लस. ही काय आहे, दाताची लस, ही झाली आपली ट्रिक. मग दात म्हणजे काय, दात म्हणजे दंत्यवर्ण, दाताची बरोबर, दात वरून येतं, त वरून काय लक्षात ठेवायचं, त ची पूर्ण लाईन, त थ द ध न, त वरून काय लक्षात ठेवायचं, त ची पूर्ण लाईन, आणि लस वरतून काय, ल आणि स, आणि ह्या ल साठी हा ल सारखा दिसणारा लू. समजलं, काही अवघड याच्यात, ट्रिकवरून फक्त थोडंसं लॉजिक लावायचं, तुमचं 10 मिनिटात याची रिव्हिजन होती. 10 मिनिटं सुद्धा खूप झाले. तर दाताची लस, दा म्हणजे दात, त म्हणजे काय, त थ द ध न पूर्ण लाईन घ्यायची, पाच याची, आणि लस, लस म्हणजे काय, हे ल आणि हा स, आणि त्याचा स्वर कोणता घ्यायचा, लू. इतकंच आहे याच्यामध्ये. हां, आता ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्ण सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला, खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून आपण जे वर्ण उच्चारतो त्याला आपण ओष्ठ्यवर्ण म्हणतो. जसं की बघा, उच्चार करून बघा, उ उ, प फ ब भ म, म्हणजे प फ ब भ म ची पूर्ण लाईन, आणि उ उ. बघा ना, ज्यावेळेस तुम्ही उ उ म्हणता त्यावेळेस तुम्ही होठाचा वापर करता. त्यानंतर बघा प एकमेकाला चिटकता, प फ ब ब म, आलं की नाही बरोबर. तर ओष्ठ्यवर्णाला काही ट्रिकची गरज नाही, ते असं जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात असतं तुमचं. बघा ना, प म्हणलं का, प दोन होठ एकमेकाला जुळता, मग त्याची लाईन पूर्ण घेऊन टाकायची, आणि उ उ बघा दोन्ही होठांचा वापर केलाय, उ उ, तर त्यावेळेस उ आणि उ. अशा प्रकारे ओष्ठ्यवर्ण लक्षात ठेवायला सगळ्यात सोपे. हां, आता उच्चार स्थानानुसार वर्णांचे वर्गीकरण बघू आपण. आता इथं काय काय दिलंय, की हे स्वर आहे, त्याच्यानंतर हे व्यंजन आहे, मुखातल्या कोणत्या भागाचा वापर करून ह्यांचा वापर होतो, यांचा उच्चार केला जातो, आणि ते काय वर्णांचे नाव आहे बरोबर. आता बघा, ही कंठ्य म्हणजे कंठाचा वापर केला आपण. मग कंठाचा वापर करून आपण ज्यावेळेस वर्ण उच्चारतो त्यावेळेस त्याला आपण कंठ्यवर्ण म्हणतो. मग आपली ट्रिक सांगा बरं. कंठ्याह अक्का, कंठ म्हणजे कंठ्य म्हणजे कंठ, कंठ्याह म्हणजे ह घेतला, क्लिअर. अक्का, आबा अक्का, अ आ आणि क ची पूर्ण लाईन, झालं ट्रिकवरती सॉल्व. दुसरा तालूचा वापर केला, तालव्य. तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस तालव्य येईल त्यावेळेस य युक्त येईल, ताईचे यश, ताईचे यश, त म्हणजे तालव्य. बघा ताई आला का, ई दोन्ही ई, इथं बघा ई ई, ताईचे, च ची पूर्ण लाईन घ्या, च च ज झ न, आलं, आणि हा यश, ताईचे यश, आलं आपल्या ट्रिकला पूर्ण झालं. ओके. मूर्धन्य, मूर्धेचा वापर करून जे आपण वर्ण उच्चारतो त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात. आता मूर्धन्याची ट्रिक सांगा. मटणाचा रसळ, म म्हणजे मूर्धा बरोबर, ट बघा ट ठ ड ढ न, आणि र श ळ, आणि या र मुळे काय आलं रे, रू बरोबर, र श ळ झालं.
ट्रिकवरती क्लिअर. दंत्य, दाताचा वापर केला म्हणून त्याला दंत्य म्हणतो. मग सांगा ट्रिक. दाताची लस, द, दाताची दात, त, त ची पूर्ण लाईन घ्या, त थ द ध न आणि ल स आणि या ल मुळे आला इथं लू. झालं ट्रिकवरती. ओष्ठ, तुम्हाला बोललो ओष्ठचा उच्चार करून बघा. ओष्ठ, ओठाचा वापर केला म्हणून त्याला ओष्ठ म्हणलं. मग घ्या प फ ब भ म, मग घेतले हे पाचीच्या पाची आणि उ उ हे. आता बघा काही नवीन आहे, त्यांचं नवीन म्हणजे काही नाही, त्यांची तुम्ही फोड केली तर तुम्हाला समजतं की यांचे उच्चार सांगा अगदी सोपे. आता इथं ए, आई आणि ॲ यांना कंठ अधिक तालू दोघींचा वापर करावा लागतो म्हणून त्याला कंठ तालव्य म्हणतात. कसं बघा, आता तुम्ही ए ची फोड बघा. ए, तुम्ही काय करा, ए ची फोड बघा. ए ची फोड काय येते, एक मिनिट ना, ए ची फोड काय येते रे, हां ए ची फोड येते अ अधिक ई किंवा ई, बरोबर. मग अ काय रे, अ काय कंठ, बरोबर. ई काय रे, ई, इथं ई काय सांगतो, तालू, बरोबर. मग हे दोन एकत्र आले ना म्हणून कंठ अधिक तालू म्हणजे कंठ तालव्य. सेम ए ची फोड काय, आ अधिक ई ई म्हणून कंठ तालू, तो पण कंठ तालू. आणि ॲ, एवढं लक्षात ठेवा, ॲ सुद्धा कंठ तालव्य आहे. म्हणून जर विचारलं की संयुक्त स्वर काय आहे तर ते कंठ तालव्य आहे. आता कंठ ओष्ठ सेम, जसं मी आता इथं तुम्हाला सांगितलं सेम हे पण तसंच लक्षात ठेवा. सेम हे पण तसंच लक्षात ठेवा. आता बघा कसं, आता ओ ची फोड सांगा मला. ओ, ओ ची फोड कशी असणार आहे बघा. अ अधिक उ उ किंवा औची फोड तीच येते आ अधिक उ. मग इथं काय आहे कंठ, अ काय आहे कंठ, उ काय रे ओष्ठ म्हणून काय आलं कंठोष्ठ. म्हणजे त्याची जी फोड आहे ना, जे मूल जे दोन स्वर एकत्र आले आणि त्यांचं झालं तर त्यांचं एकत्र होऊन जे वर्ण तयार झाला तर त्याच स्वरांचं इथं उच्चारस्थानी म्हणजे अचं कंठ आणि उचं ओष्ठ म्हणून त्याला आपण काय म्हणतो कंठ ओष्ठ. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, वचं लक्षात ठेवा. व येऊ शकतं. व ज्यावेळेस आपण ज्यावेळेस व उच्चारतो ना त्यावेळेस आपले दात आणि ओठ हे एकमेकाला टच होता म्हणून त्याला दंत ओष्ठ असं म्हणतात. म्हणून ते वर्ण जो उच्चारतो त्याला दंतोष्ठ म्हणतो आपण. आणि च, छ, ज, ज हे दंत तालव्य, पण कसं अयुक्त. ज्यावेळेस अयुक्त असेल त्यावेळेस आपण त्याला दंत तालव्य म्हणतो. च चेच उच्चार आपल्याकडे दोन आहे, बाकी सगळ्यांच्या उच्चारासाठी भिन्न आपलं चिन्ह आहे. तुम्हाला माहिती च, छ, ज, ज अयुक्त त्याला आपण दंत तालव्य असे म्हणतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उच्चार स्थान आपले ट्रिक प्लस कन्सेप्ट व्यवस्थित आपण समजून घेतलेल्या आहे. आता आपण बघू आकारविल्ले. आता आकारविल्ले काय रे, बऱ्याचशा सरळ सेवेला किंवा MPSCलाही बऱ्याचदा म्हणजे एवढ्यात तर नाही विचारलं परंतु विचारू शकता. सरळ सेवेला तर मॅन्डेटरीच येते. बघा आकारविल्ले क्रम म्हणजे काय, प्रत्येक अक्षर हे जे अक्षर आहे तुम्हाला माहिती अक्षर हे एक किंवा अधिक वर्णांचे बनले असल्यामुळे अक्षरांचा क्रम लावताना त्यांची वर्ण रचना विचारात घेणे आवश्यक आहे. आता अक्षर ज्यावेळेस बनतं त्यावेळेस ते अनेक वर्ण एकत्र आल्यानंतर बनतं, बरोबर. मग त्या अक्षरांचा जो क्रम लावताना आपण जो क्रम लावतो त्यावेळेस वर्णरचना विचारात घेणे महत्त्वाचं असतं. मग आता बघू आपण तिथे येतं की कोणता अक्षर हे आकारविल्ले क्रमानुसार पहिल्यांदा येतं, तर ते कसं शोधायचं ते आपण थोडक्यात बघू. बघा दोन शब्द दिले, झाड आणि झाडू, बरोबर. आता मी झाड या शब्दाची फोड करतो तर झाड शब्द कसा तयार झालाय, ज हा वर्ण आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आ हा स्वर मिसळला, झ अधिक आ, त्यानंतर ड आणि अधिक अ. वर्ण हे व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे, त्याच्यामध्ये स्वर मिसळावा लागतो म्हणून ज मध्ये आ मिसळला, ड मध्ये अ मिसळला. आता झाडूची फोड करू. झ अधिक आ झा झाला आणि ड अधिक उ म्हणजे झाडू, बरोबर. झाडू. आता हे झालं. आता आकारविल्ले क्रमानुसार बघायचं, जो वर्ण आधी येतो ना मग त्या जो शब्द आहे म्हणजे त्या शब्दातला वर्ण जो आधी येईल मग त्या शब्दाचा त्यानुसार क्रम लावायचा. आता झ झ तर सारखं याच्यानुसार ठरवता येत नाही, आ सारखं याच्यानुसार पण ठरवता येत नाही, परंतु बघा पुढं ड ड पण सारखं आहे. मग आता त्यांचा क्रम कशावरून ठरणार रे, झाड आधी येणार का झाडू, तर यानुसार. मग मला सांगा अ आधी येतो का उ आधी येतो वर्णमालेमध्ये, तर अ आधी येतो. त्यामुळं पहिला शब्द झाड बरोबर आहे आणि दुसरा झाडू, मग त्यांचा क्रम काय आहे असा बरोबर आहे. आता इथं परत घ्या दुसरं एक्झाम्पल बघा. कठोर शब्दाची फोड क अधिक अ अधिक ठ अधिक ओ अधिक अ, बरोबर. त्यानंतर परत कंठ क अधिक अ हा अनुस्वार आहे, अधिक ठ अधिक अ कंठ. त्यानंतर काठ क अधिक आ अधिक ठ अधिक अ.
आता क नुसार तर क्रम लावता येत नाही, बरोबर. क नुसार क्रम लावता येत नाहीये. इथं अ आहे, इथं आहे, इथं आ आहे. हा आता इथं अ आहे म्हणजे हे 2 वरती जातील आणि या आ आहे म्हणून हा 3 नंबरला राहणार. म्हणजे आपलं फिक्स 3 नंबर तर ठरलं. 3 नंबर कोण आहे? आता पहिलं 2 मध्ये कोण आहे आपण ते बघूया. आता यांच्या दोघांमध्ये फक्त हे होईल. आता इथं 3 मग त्यांच्या तिसऱ्या वर्णांवरती बघूया आपण. शिफ्ट झालो की तिसऱ्या वर्णावरतून ठरू की नेमकी कोण आधी येणार. तर इथं ठ आहे आणि इथं अनुस्वार आहे. तर वर्णमालेत ठ आधी येतो का अनुस्वार आधी येतो? म्हणजे स्वरादी आधी येतात. तर स्वरादी आधी येतात म्हणून कंठ हा 1 नंबर येतो, कठोर हा 2 नंबर शब्द येणार आणि काठ असं कोणताही तुम्हाला मी शब्द दिला, कोणताही शब्द येऊ द्या, तुम्ही अशी फोड करून त्याचं तुम्ही क्रम ठरवायचा. आता बघा 3 शब्द आहे, क्रम, किंचित आणि क्वचित. आता मी क्रमची फोड करतो. क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ, काय झालं? क्रम, बरोबर. त्यानंतर किंचित क अधिक ई अधिक हा अनुस्वार अधिक च अधिक ई अधिक त अधिक अ, बरोबर. किंचित क्वचित क अधिक व हे 2 एकत्र आले म्हणून क तयार झाला. त्याला अ नी पूर्ण केलं. अ अधिक च अधिक ई अधिक त अधिक अ. आता इथं बघू आपण. क नी तर क्रम ठरवता येत नाही. हा यांच्यानुसार ठरवता येऊ शकतो. आता हा आला स्वर, हे 2 आले व्यंजन. मग स्वर आधी येणार हे आपल्याला माहिती, त्यामुळं हे फिक्स 1 नंबर आहे. फिक्स 1 नंबर आहे. मी किंचित इथं घेऊन टाकलं, विषय संपला. आता या दोघांमध्ये ठरणार, या दोघांमध्ये ठरणार. आता र अधिक व आधी 100% र आधी, य र ल व र आधी, त्यामुळे येणार 2 नंबर क्रम आणि 3 नंबर येणार क्वचित. असा कोणताही शब्द येऊ द्या, त्याची व्यवस्थित फोड करा. वर्णमालेत जे वर्ण सगळ्यात आधी त्यांना आधी घ्या आणि जे नंतर त्यांना नंतर घ्या. अशा पद्धतीने आकारविल्ले विचारू शकता. आता आपण या ठिकाणी शिकलो की वर्णांची उच्चार स्थानं, क्षणीयबाबत आपण पहिल्यांदा बघितलं, तुम्हाला ट्रिक पण दिल्या आणि आकारविल्ले क्रम पण बघितला. आता आपण आलेले PYQ बघू. जो वर्णविचार आपला पूर्ण चॅप्टर आहे म्हणजे वर्णविचार 1 आणि 2, तर या दोन्हींचे मिळून आपण याच्यामध्ये काय बघू? मागील वर्षाचे प्रश्न अभ्यास करताना मागील वर्षाच्या प्रश्नाला कायम टच ठेवायचा, लक्षात ठेवा. त्यामुळं आता आपण हे बघू. राज्यसेवा मुख्य 2024ला हा आत्ता जो पेपर झाला जानेवारीत, त्याचा हा प्रश्न, ठीक आहे. बघा व्यवस्थित वाचा. कीवर्ड बघायचे. स्वर हे पूर्ण उच्चारलेले वर्ण आहे. पूर्ण उच्चारलेले, अगदी बरोबर आहे. स्वर पूर्ण उच्चारलेले, स्वरांचा उच्चार स्वतंत्र होतो, दुसरं कोणत्याही वर्णाची त्याला गरज नसते. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराची नसतात. अरे बाबा, व्यंजन हे अपूर्ण उच्चाराची असतात म्हणून तर ते पाय मोडून लिहितो आपण. तर हे चुकलंय आपलं, हे वाक्य चुकीचं आहे. तर मी बघितलं की इथं इलिमिनेशन मेथड बघतो. आता ब चुकीचं आहे. इथं कुठं कुठं ब बरोबर दिलंय बघतो बा. इथं ब बरोबर दिलंय, इथं ब बरोबर दिलंय. मग मी हे 2 ऑप्शन माझे गेले. मग माझे फक्त ह्या 2 ऑप्शनमधून एक कोणतं तरी एक उत्तर आलं पाहिजे. 2 स्वर एकत्र येऊन स्वरादी बनतात. काय बनतं? 2 स्वर एकत्र येऊन, 2 स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर बनतो ना, संयुक्त स्वर, संयुक्त स्वर बनतात. मग हे चुकीचं आहे. मग याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 बरोबर. फक्त अ बरोबर, ब आणि क चुकीचं आहे. या पुढे. खालीलपैकी अंतस्थ व्यंजनांचा गट ओळखा. जानेवारी राज्यसेवा मुख्यला 2024ला प्रश्न आला की अंतस्थचा गट ओळखा. आता आपण शिकलोय अंतस्थ म्हणजे काय? अर्धस्वरालाच अंतस्थ म्हणतात ना, अर्धस्वर. हे आत्ताच आपण शिकलो. तर इथं बघा कोणते मग अंतस्थ सांगा तर. य र ल व हे काय आपले अर्धस्वर आहे. यांना अर्धस्वर का म्हणता? कारण की त्यांचे उच्चार स्थान कसे? ई, रू, लू आणि उ या स्वरांसारखीच आहे म्हणून त्याला आपण अर्धस्वर म्हणतो किंवा अंतस्थ म्हणतो. त्याचं उत्तर काय? य र ल व. खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनांचा गट ओळखा. घोष किती शब्द आहे रे हे? 2. मग यालाच काय म्हणतो आपण? या घोषलाच काय म्हणतो? घोषलाच आपण म्हणतो नाद. यालाच आपण काय म्हणतो? मृदू. 3 आणि 2चं सांगितलं ना मी तुम्हाला. 3 आणि 2 कठोर म्हणल्यावर 3, त्याला आपण श्वास म्हणतो, अघोष म्हणतो. 3 शब्द. मृदूला काय येतात? 2 शब्द. बघा आता कोणकोणते सांगितलंय. क ख हे कठोर आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय? ख इथं आला, कठोर आहे. विषय संपला. हा चुकीचा, हा चुकीचा. च छ पहिलाच अक्षर आलं च, विषय संपला. मग काय आलं? य र ल व. य र ल व मी सांगितलं होतं. अर्धस्वर अंतस्थ हे काय आहे? हे मृदू व्यंजन आहे. अर्धस्वर अंतस्थ हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. आपण बघितलं, ठीक आहे. हा
सर्व स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या, आता यांच्या जोड्या, हा जो प्रश्न आहे ना 2017ला ॲज इट इज आला होता, फक्त इथं ऱ्हस्व स्वर आलं होतं आणि इथं दीर्घ स्वर आलेलं आहे. ॲज इट इज प्रश्न कॉपी झाला आहे. त्यामुळे PYQ वरती चांगला होल्ड असू द्या. आता बघा, दीर्घ स्वर म्हणजे काय, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो आणि त्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो. एकचं उत्तर आपलं 3 आहे. आपण बघू कुठं कुठं आहे, इथं आणि इथं आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन आपण इलिमिनेट केले. यांचा परत आपला विषय नाही घ्यायचा. आता मी बघतो 2चं उत्तर संयुक्त स्वर. 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. 2चं उत्तर 4 आहे. मी पुढच्या जोड्या बघणार पण नाही. मी वेळ वाचवण्यासाठी परीक्षेमध्ये लगेच क्लिक करेल. परीक्षेमध्ये म्हणतोय, अभ्यास करताना एक ना एक जोडी बघायची आहे, त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन पण करायचं आहे. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणारे, विजातीय भिन्न उच्चार स्थानातून निघणारे. आता मी PYQ ॲनालिसिस कसं करेल, 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे काय, तुमचे संयुक्त स्वर. मग कोणकोणते येते, ए, आई, ओ आणि औ. अशा पद्धतीने तुम्ही PYQ ॲनालिसिस करू शकता ना. स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ. मग दीर्घ स्वर कोणकोणते लगेच लिहून ठेवा. त्याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर ती तुम्ही जमा केली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस आणि इलिमिनेशन करू शकता. हां, आता बघा इथं परत विधाने दिले. डिपार्टमेंटल ESO 2023ला हा प्रश्न आला होता की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आता आपण बघितलं, मग अशी डायरेक्ट ॲज इट इज लाईन बघितली, अगदी बरोबर आहे. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे, अगदी बरोबर आहे. अक्षरे हे कालांतराने नाश पावतात, चूक. अक्षर या शब्दाचा अर्थच काय होतो, नाश न पावणे. क्षर म्हणजे नाश पावणे आणि अक्षर म्हणजे काय, नाश न पावणे, म्हणून हे आलं चूक. आता इथं क बरोबर आहे. असं किती ऑप्शन आहे, हे बघा, सर्व पर्याय तर कट होतोय. क बरोबर आहे, हा ऑप्शन कट होतोय. एक तर हे नाही तर हे उत्तर. पण आपलं अ आणि ब तर ऑलरेडी बरोबर आलंय. ड वाचायची गरज नाही, आपण ते बरोबर करून दिलं अ आणि ब. पण तरी ड वाचू. आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतो आपण, स्वर म्हणतात का, चूक. काय म्हणतो, अक्षर. ठीक आहे, या अक्षरालाच आपण काय म्हणतो, ध्वनिचिन्ह. बरोबर आहे की नाही, ध्वनिचिन्ह. तर हे लक्षात ठेवा. मग ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो, म्हणून ते काय झालं, चूक. मग क आणि ड आपलं चुकलं, अ आणि ब आपलं उत्तर बरोबर आहे. घ्या पुढे. आत्ताच लेटेस्ट जो पेपर झाला कंबाईन गट ब मुख्य 2024चा PYQ किती महत्वाचे बघा. य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो, तिथं मी मुद्दाम ऑप्शन नाही दिले, कारण की हे तुम्ही सांगा मला आता कोणत्या गटात बसतो. मग य काय रे, य अर्धस्वर आहे ना, त्यालाच आपण काय म्हणतो, अंतस्थ. आणि सेम अंतस्थ, याचं ऑप्शन पण अंतस्थ आहे, त्याचं उत्तर पण अंतस्थ आहे. राज्यसेवा मुख्य जानेवारीत हा प्रश्न येऊन गेला, तर याचं उत्तर काय आहे, अंतस्थ. याचं उत्तर काय आहे, अंतस्थ. मग य र ल व हे अर्धस्वर आणि अंतस्थ, अर्धस्वर किंवा अंतस्थ हे दोन्ही त्यांचे नावं आहे. ठीक आहे. हां, अशा पद्धतीने आपण बघितलं की पहिल्यांदा आपण कन्सेप्ट समजून घेतली, ट्रिक बघितल्या, पाठांतर बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती आलेले PYQ आणि त्या PYQ कशी सोडवायचे हे देखील बघितलं. तर या पद्धतीनेच आपण इथून पुढेही व्याकरणाचा अभ्यास असाच तुम्हाला सोप्पा करून सांगणार आहे. आणि जसं सांगितलं टू द पॉईंट बॅच, आणि तुमचं जे टार्गेट आहे ते ॲव्हरेज नाही तर आपल्याला एक्सलंट मार्क पाडायचे, त्याचनुसार आपण करणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.